प्रितेश, काय होतंय की आपल्याला जेव्हा ना एक 8, 10, 12 वर्षे वगैरे आपण खेळत असतो आणि त्याच्यात जिंकत असतो, तर त्याची एक सवय लागलेली असते की आपण ह्याच फॉर्मॅटने बरोबर. आपण जिंकू शकतो. तर त्यांचा फॉर्मॅट काय आहे? बेसिकली सीएसके ची एक खासियत काय राहिली आहे या आयपीएलनी, 18 वर्षातल्या आयपीएलनी सीएसके ने एक खासियत करून दिली आहे. ती बरोबर. म्हणजे सिनियर सिटीजनचा क्लब, म्हणजे तो एक्सपिरियन्स क्लब. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. लोकांचाच टीम अशी वाटते. बरोबर ते बरोबर. यंगस्टर्सना सहसा चान्स देत नाहीत. त्यांचा कोर ग्रुप पण जर बघितला, कोर ग्रुप म्हणजे कोचिंग स्टाफ मधला पण, तोही जो पहिल्या दिवसापासून आहे तो आजपर्यंत आहे. म्हणजे स्टीफन बरोबर. फ्लेमिंग आहे गेली 15 वर्ष, 15 वर्ष. गेली 15 वर्ष धोनी आहे. तर असे सगळे ते त्यांच्या कोर ग्रुप मधले लोक आहेत ते आहेत. त्यामुळे सगळे सिनियर लोक खेळतात, पण ते कुठेतरी ते त्यांचा त्यांचा बेस्ट गेलेला असतो आणि तुम्हाला बरोबर. नवीन याच्यावर यावं लागतं. आज परिस्थिती अशी झाली आहे की ते एका साच्याच्या बाहेर यायला बघत नाहीयेत. आज SRH हैदराबाद हे 6 ओव्हरमध्ये 100 मारतायत 100 मारतात. पॉवर प्ले मध्ये. तर सीएसके त्या पॉवर प्लेचा उपयोगच करून घेत नाहीयेत आणि ते आपल्या जुन्या साच्यामध्येच आहे की मॅच शेवटपर्यंत न्यायची, डीप पर्यंत न्यायची आणि मग जोपर्यंत आपण मॅच जिंकायची. मॅच ही जिंकायची. धोनीची अनेक वर्षाची एक हे होती, टॅक्टिक्स होती. प्रॅक्टिस. पण आता ती जरा थोडीशी कुठेतरी आउटडेटेड झाल्यासारखी वाटते. आणि त्याच्यामध्ये ते फर्स्ट आहेत, म्हणजे ना वरती करतायत ना मध्ये करतायत, आणि आता धोनीचं वय पण गेलेलं आहे, वय गेलं. पण झालंय, त्यामुळे तो खाली जाऊन तो मारू पण शकत नाहीये.